आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे आपण जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे। परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाही आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ही KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये। त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे। त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितले जाणार आहे। मामा, परवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत तुमची एक बैठक झाली आणि कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय। कर्जमाफीच्या नाही ते आपले कृषी विकास आर्किव यायचे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने चांगलं काम केल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या कृषी विभागाचं म्हणजे मंत्र्यासकट त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तुम्हीही करता त्यामुळे तुमचेही आभार। मामा, गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य असं केलं की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना त्रास नाही। त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता। तो मेळावा उद्योजकाच्या तिथल्या ह्याचा होता, त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता। त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो, म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला। असं काही नव्हतं। गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे, पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोलीभाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता ते बोलीभाषेत बोलले, याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता। त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच, उलट शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मीटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही शेतकऱ्यांविषयीच असते। पावसाच्या संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयात कार्यक्रम झाला मे महिन्यात IMDने अंदाज वर्तवला होता पाऊस कमी होईल आणि डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी सांगितलं की घाबरू नका, चांगला पाऊस होणार आहे। तर तुम्ही त्यांचा विशेष सत्कार केला होता। जो माणूस दरवर्षी चांगला अंदाज वर्तवतो तो बऱ्यापैकी खरा येतो, तर अशा माणसाला मी प्रयत्न करणार 100% साबळे सरांना मी जाता पर्सनली थोडा अजून सगळं संपू दे, थोडा मराठवाड्यात अजून जरा पाऊस वगैरे थोडा सगळे होऊ द्या, मी स्वतः साबळे सरांच्या घरी जाऊन मी त्यांना ठीक आहे पुरस्कार हा तो भाग वेगळा आहे, तर मी स्वतः माझ्या हाताने त्यांना पेढा भरवणार आहे। नाही आता सगळ्याचेच ऐका ना, ठीक आहे आपल्याला ऐका ना, तज्ञ असू द्या, हवामान विभाग, आपल्या शेतीत पाऊस पडला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा आपला महत्वाचा विषय। साखरेच्या भावात चांगली वाढ झालेली आहे, अभिनंदन। त्याचा फायदा निश्चित प्रकारे साखरेचा भाव वाढल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा ऊसाचा दर मिळणार आहे। अभिनंदन आहे केंद्र सरकारचे चांगले धोरण चाललेले।